लोकसंख्येची घनता. कायमस्वरूपी प्रश्न विचारला जातोच. लोकसंख्येची घनता म्हणजे काय? दर चौरस किलोमीटर मागे राहणाऱ्या लोकांचे प्रमाण म्हणजे लोकसंख्येची घनता. ती कशी काढायची? तर या समोरील सूत्रानुसार. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या त्याला डिवाइड बाय महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये, ही झाली घनता. पण याबद्दल आपल्याला बघायचे काय आहे? घनतेची आकडेवारी. इथे 2001 आणि 2011च्या घनतेबाबत प्रश्न अपेक्षित आहेत. पण याच्या अगोदरच्या 1951 आणि 1961 सालची महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता काय, इथे पण प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. यामागचं कारण हे असू शकते की 1951ची जनगणना भारत स्वतंत्र झाल्यानंतरची पहिली जनगणना आहे, म्हणून इथे प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि 1961ची जनगणना म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरची पहिली जनगणना आहे, म्हणून या 2 वर्षाच्या महाराष्ट्राच्या घनतेविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2001 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती? 315 होती. याचा अर्थ काय? महाराष्ट्राच्या दर चौरस किलोमीटर मागे किती लोक राहायची? 315 लोक राहायची.